विंडली गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवघ्या भूतांचे केले संतर्पण, अवघाच अवघीच दान दिली भूमी. आम्ही सर्व प्राणीमात्रांना तृप्तीचे दान देऊन टाकलेलं आहे आणि अवघीच भूमी दिली. आम्ही सर्व भूमी दान देऊन टाकली आहे. अवघाची काळ दिनरात्र शुद्धी, साधिली विधी पर्व काळ. सर्व जो काळ आहे तो रात्र दिवस सगळं आम्हाला शुद्धच आहे. आणि आम्ही जो काही विधी आहेत, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्याला विधी म्हणतो आपण. तर तो विधी पर्व काळ म्हणजे एखादा पुण्यकाळ, जसं एकादशी पौर्णिमा वगैरे असं काही किंवा अमावास्या वगैरे असं काही काळ असतात. तर त्या सगळं पर्वकाळाचं सगळं पर्वकाळच आहेत आम्हाला. म्हणजे दिवस रात्र आणि कुठलाही दिवस असला तर आम्हाला पर्वकाळच आहे, शुद्ध चांगला काळ आहे. अवघीचा तीर्थे व्रते केले याग, अवघेची सांग झाले कर्म. मी सगळी तीर्थ व्रत यज्ञ याग मी केल्याप्रमाणे मला त्याचं पुण्य मिळालेलं आहे. आणि अवघेची सांग झाले कर्म. सांग म्हणजे चांगल्या योग्य प्रकारे पूर्ण झालेलं काम. सांग म्हणजे चांगल्या प्रकारे पूर्ण झालेलं काम. माझी सगळे चांगल्या प्रकारे कामं पूर्ण झालेली आहेत. आणि तीर्थव्रत आणि याग म्हणजे यज्ञ मी केलेले आहेत. अवघेची फळ आले आम्हा हाता, अवघेची अनंता समर्पिले. आणि सगळीच्या सगळी फळं आमच्या हातात आले, फळ आमच्या हाती आले. आणि हातात आलेली जी आम्हाला जी फळं हातात आलेली आहेत, जी प्राप्ती झालेली आहे, ठीक आहे, आम्ही आमच्याकडे ठेवले आहे. ते मी अनंताला देवाला अर्पण करून टाकले. तुका म्हणे आता बोला अबोल नाही, काय वाचा मने उरलो नाही. तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणतात, मी जे बोलतोय ते अबोल म्हणून बोलतोय. अबोल म्हणून बोलायचं म्हणजे अगदी स्तब्धच राहायचं. आणि काया वाचा मनानं मी काय उरलेलं नाही, मी देवरूपच अबोल असा झालेला आहे, असं आहे. यज्ञभूतांच्या पाळना, यज्ञयाग जे करतात, पाऊस पडावा म्हणून यज्ञ करतात, बाकीच्या इतर कामासाठी यज्ञ करतात. हे यज्ञ कशासाठी करायचं तर जे प्राणीमात्र त्यांच्या पालनासाठी यज्ञ करायचा. वेदकारी या कारणा, यज्ञामुळे पाऊस पडतो, पावसामुळे सर्व प्राणीमात्रांचे पोषण होते. असा हा कार्यकारण भाव असला तरी कार्य आणि कारण, कार्य म्हणजे जे पूर्ण होतं ते कारण, आणि ज्याच्यामुळं होतंय ते कारण म्हणजे ज्याच्यामुळं ते कार्य होत असतं. यज्ञ केला की पाऊस पडतो, यज्ञ केला की भूतांचं पालन होतं. म्हणजे यज्ञ हे कारण आणि कार्य पाऊस पडणे हे कार्य. आणि पावावया उपासना आणि ब्रह्मस्थानी प्रस्थान. तर आपली उपासना ब्रह्मप्राप्तीचं स्वरूप, ब्रह्मप्राप्तीसाठी आपली उपासना असावी. आवश्यकतो शेवट मागे अवघी खटपट, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. तो म्हणतोय
एकच ईश्वराचे स्वरूप म्हणजे ते बीज मूळ अज्ञान आणि त्याचं फळ म्हणजे सूक्ष्म जगत अशा या स्वरूपात वाटले गेले आहे. आणि पण या बीज व फळ याच्या आधी अंती असणाऱ्या ईश्वराचे स्वरूप जो जो सांभाळतो, स्मरणात ठेवतो, तो धन्य हो. म्हणजे हे आवश्यक तो शेवट मागे अवघी कटकट. तर ही जी कटकट आहे, जे चालू जाणे वाट, तर ईश्वराकडे चालायचं, ईश्वराच्या खऱ्या प्राप्तीची वाट चालणारा असा एखादा विरळात असतो. आणि ती खटपट करणारा सुद्धा असा एखादा विरळात असतो. तुका होऊन निराळा क्षर अक्षरा वेगळा, पाहे निगम खळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकाराम महाराज म्हणतात, मी क्षर आणि अक्षर या सोपाधिक स्वरूपात निराळा तो उत्तम पुरुष मी झालो आहे. क्षर म्हणजे ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीले सगळे जे पदार्थ आहेत, विषय आहेत, ते क्षर म्हणजे नष्ट होणार आहेत. क्षर ते अक्षर म्हणजे जो परमेश्वर तो अक्षर आहे. आणि मी क्षर बी नाही आणि अक्षरही नाही, त्याच्याहून निराळाच मी आहे. मी तो उत्तम पुरुष आहे. आणि पांडुरंगाच्या प्रसादानं मला निगमकळा म्हणजे वेदांचं जे ज्ञान आहे ते मी बोलतोय पांडुरंग प्रसादानं. अनुभव अवघाती साधिला, तरी स्थिरावला मन उठाई. अनुभव घेता घेता आम्ही ईश्वर प्राप्तीचा अनुभव घेतला. पिटूनिया मुसेत आला अलंकार, दग्धते असार होऊन या. की सोनं मुशीत घातलं, तर मुशीत घातल्यानंतर ते जे सोनं आहे जे असार जे होतं, त्यात असार म्हणजे जे सार नाही, ते म्हणजे सोनं नाही, ते जे हिणकस काय जे होते ते जळून गेलं आणि स्थिर ते सोनं तेवढं राहिलं मुशीतनं किंवा त्या ऐरणीवर आपटून. एकची उरले काया वाचा मना, आनंद होना माझी त्रयी. एकची उरले काया वाचा मना, काया वाचा मनानं एकच ह्या तिन्ही त्रिभुवनामध्ये एकच उरलेला आहे. एकच म्हणजे परब्रह्म एक उरलेला आहे. तुका म्हणे आम्ही जिंकला संसार, होऊने किंकर विठोबाचे. आम्ही संसार जिंकला, विठोबाचे किंकर म्हणजे सेवक, विठोबाचे सेवक होऊन आम्ही हा संसार जिंकलेला आहे असे तुकाराम म्हणतात. ऐसिया संपत्ती आम्हा समसारी, भोगाच्या परी काय सांगू. संसारामध्ये ईश्वर भेटीच्या सुखसंपत्तीच्या भोगाच्या अनेक तऱ्हा आहेत, त्या काय सांगू म्हणतोय. कामतो कामना भोगितसे देवा, आळिंगणे हेवा चरणचुंबी. आमच्या सर्व कामना ज्या आहेत ते देवाचे भोगणे ह्याच्यातच काम आहे. देवाच्या सान्निध्यातला जे काही सुख मिळेल ते भोगण्यामध्येच आमच्या सगळ्या आमच्या कामना आहेत. आणि देवाच्या आलिंगनाचा हात धरून त्याच्या चरणाचं चुंबन आम्ही घेतो. आलिंगणे हेवा चरणचुंबी, देवाच्या पायाचे आम्ही चुंबन घेतो आणि देवाला आलिंगन आम्ही देतो. हेच आम्हाला सुख मोठं आहे. शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप भेदबुद्धी. आमच्या
त्या शांत स्वरूपाच्या ईश्वराच्या प्राप्तीमुळं शांतीचा संयोग आहे. ती शांतीची जे शांत असते ते ईश्वराच्या स्वरूपाची आम्हाला प्राप्ती झाली. त्यामुळे आमचा सगळा ताप निवाला, संसार दुःख आमचं नाहीसं झालं. दुसरे ते पाप भेद बुद्धी, आणि आता या द्वैत बुद्धी निर्माण होते हेच पाप आहे. देवाने आपण असं द्वैत निर्माण झालं की पाप आहे. आम्ही देवरूप सगळे आम्ही झालो, देवाने आपण एक रूप झालो, असं असली अवस्था आपल्याला आम्हाला पाहिजे आहे. तुका म्हणे पाहे तिकडे सारेखे, आपुले पारेखे निरसले. तुकाराम महाराज म्हणाला, मी जिकडं बघतोय तिकडं समदृष्टी आहे. समदृष्टी म्हणजे सगळ्यांना आम्ही समान ईश्वर सगळं समजतो. भूतमात्र कुठल्याही भूतमात्राला मी तुझ्या भावाने हे करत नाही, समदृष्टी पाहतो. आणि आपलं परक हे माझ्यातनं नष्ट झाले, माझ्याकडं भावना नष्ट झाल्या. मी सगळ्यांना समानच हे करतोय. आपलं परक हा माझ्याकडे भेद नाही. आपुले पारिखे निरसले, भेद नाही सा झाला. राम राज्य राम प्रजा लोकपाळ, एकची सकळ द्वै नाही. आता राज्य, राजा, प्रजा सर्व रामरूप बनले आहे, एकच झालं आहे. सर्व रामरूपमय झाले आहे, दुसरे काहीही नाही. मंगळा वाचुनी उमटे ना वाणी, अखंडची काणी एकी रासी. मंगल स्वरूपाशिवाय सर्व लोक मंगळ वाचेले मधुर मृदू मवाळ बोलतात. म्हणजे सगळेजण कसे बोलतात? मधुर मृदू आणि मवाळ बोलतात. बोलताना कसं बोलायला पाहिजे भाऊ? मधुर म्हणजे गोड बोलायचं, आणि मृदू म्हणजे फौजदार बोलते तसं बोलायचं नाही, असं आहे. मग आणि मवाळ भाषेत बोलायचं, कमी आवाजात बोलायचं. मंगळा वाचुनी उमटे ना वाणी, माझी वाणी तशीच आहे. एकची खाणी एकी राशी, एक राशी. माझी वाणीच मंगळ अशा मी बोलतोय. मोडल हे स्वामी ठावा ठाव देव सेवा. ही ठावा ठाव हे सगळं मी हे मोडले, नष्ट झालंय माझं. वाढवावा हेवा कोणा अंगे. आणि मी स्वामी आणि सेवक, म्हणजे मालक आणि त्याचा नौकर, किंवा देव आणि मी ह्यांचं जे दुजाभाव आहे तो माझा नष्ट झालेला आहे. आणि वाढवावा हेवा कोणा अंगी. आता यापेक्षा अधिक हाव कसली धरायची आहे? हेवा म्हणजे आणखी काय हाव धरायचे आहे? देवच प्राप्ती झाल्यानंतर. तुका म्हणे अवघे दुमदुमेले देवे, उरले ती गावे हेची आता. तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व देवाच्या नामाने दुनिया दुमदुमत आहे. आता उरलेले नामरूप गात राहायचं, हेच आता एक कर्तव्य आहे. आता पुढे हे झालंय बघा. या जसा केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे मी अगदी हट्ट धरून बसलो तो, ह्यासाठी हे व्हावं म्हणून सगळा प्रयत्न करीत होतो. शेवटचा दिस गोड व्हावा. अंतकाळ जावा, अंतकाळ ईश्वर चिंतनात जावा, यासाठी आजवर मी खटाटोप केलेला होता. आता निश्चितीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या.
आता मी निश्चित विसाव्याच्या ठिकाणी ईश्वराच्या पायाजवळ पोचलेलो आहे आणि माझ्या तृष्णेची धावाधाव संपून गेली आहे. तृष्णा म्हणजे आणि हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे अशी जी तृष्णा आहे, तर तृष्णेचं ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिले. दरदूर ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिले तृष्णेचं. दरदूर सापे गिळीज तो आहे उभा, परी तो मासिये विटाळी जिभा. पण तो सापानं बेडूक सगळा होबाहोब गिळत आणला तोंडापर्यंत, तरी सुद्धा तो बेडूक मासी पुढं खाण्यासाठी धडपडायला लागलाय. परी तो मासिये विटाळी जिभा. काय ऐसे प्राणी कवणा लोभा वाढविती तृष्णा. तर हे जे प्राणी लोक आहेत किती तृष्णा वाढवतात, अगदी मरायला लागला तरी अगदी ते मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते असल्या आशा कशासाठी करतात. म्हणून तृष्णा जी आहे ती मी माझी जी तृष्णा सगळी खुंटून टाकली आहे, मला आता काही इच्छा झाली नाही. ही जयप्रकाश नारायण म्हणायचे, काय कामना काहीही नाहीत माझ्या, अर्पण केल्या आहेत देवाला. तर असे अवस्था पाहिजे, मला काही नको आहे. कौतुक वाटे झाली या वेचावे, नाव मंगळाचे तेडे गुणे. की आजवर आयुष्यात जे काही झाले त्याचे मला कौतुक वाटते, आणि जे काही आजवर जे आयुष्य खर्च झाली या वेचाचे, जे आयुष्य आजपर्यंत मी खर्च केले त्याचा मला आश्चर्य वाटते, म्हणजे कौतुक वाटते. नाव मंगळाचे तेडे गुणे, कारण त्यामागे श्रीहरीचे मंगल नामस्मरण सतत होत होतं माझ्याकडून. तुला म्हणे मुक्ती परिणेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तुकाराम महाराज म्हणतात की मोक्ष मुक्ती ही नवरी आता मी मी ठरलेलं आहे किंवा मी तिच्याशी लग्न केले आणि आता 4 दिवस जे राहायचं आहे ते खेळी वेळेत राहायचं आहे, मला मुक्ती प्राप्त झालेली आहे असं तो म्हणा. आपल्या त्या ह्याच्या वेळेला सदानंद मोरेंनी सांगितलं, या जसा टीकेला होता तसं तरी की हे मोक्ष त्याला मिळेल. तुकारामाला जेव्हा मोक्ष प्राप्ती झाली त्यावेळेचा हा अभंग आहे. भक्तीच्या पोटी रत्नाच्या खाणी, ब्रह्मेची ठेवणी सकळ वस्तू. भक्तीच्या उदरात ब्रह्मपदासह सर्व रत्नांच्या खाणी असतात. ही भक्ती जर आपण करायला लागलो, ब्रह्मपदासह सगळी रत्नच त्यात असतात. ब्रह्मपदासह ब्रह्मीची ठेवणी सकळ वस्तू, आणि ही खाणच आहे फल. ब्रह्माच्या जवळच्या सगळ्यात रत्नाच्या खाणच ही आहे. माऊलीचे मागे बाळकांची हरी, एका सूत्रे दोरी ओढत असे. आईच्या प्रेमाच्या दोरीमुळे मुलांची रांगच तिच्या मागे असते. आईच्या प्रेमामुळे तिची सगळी मुलं जी तिच्या पाठीपाठ असतात. एका सूत्रे दोरी, प्रेमाच्या दोरीमुळे ती पोरं जशी असतात, तसं मी भक्ती करायला लागलो की ही सगळी रत्नाची खाणच माझ्याबरोबर आहे, माझ्या पाठीमागणे हेच आहे. जेथील जे मागे ते राया समोर, नाहीच उत्तर येत नाही. जे मागत राजा संतुष्ट झाला, तर राजाच्या समोर आपला तो संतुष्ट झाला, जे काय मागत ते मिळते. नाही असं नाहीच. तसं देवच मला प्राप्त झालाय, मला काय आता मागील ते मिळणार आहे.
सेवेची सत्ते धनीच सेवक, ही देवाची सेवा केली. आता धनीच सेवक, धनी आपले म्हणून सेवा केल्यामुळं धनी आपला सेवक होतो, म्हणजे देवच आपला सेवक होतोय. आमच्या सेवेच्या सत्यामुळं देव आपला जनाबाईची लुगडी धुतोय, देवच आपली सेवा करतोय. सत्ता जरा सेवेच्या सत्तेमुळं. आपुले ते एक नवंची काही, आणि देव आपली काय फसवणूक करीत नाही, मागं काय ठेवीत नाही. सगळंच्या सगळं ते तो आपलं भक्ताची सेवा करतो. अरियंता ठाव असे मध्यभाग, भोवते भासे मग उच्चासन. उच्च पदाला एकदा पोहोचल्यावर या जगाचे आदी मध्य अंत हे सर्व आपोआपच समजतात. उच्च पदाला समजल्यावर जगाचं सगळं आपला आदी अंत वगैरे हे सगळं समजतं. भावारूढ तुका झाला एकाएकी, देवच लौकिकी अवघा केला. तुकाराम महाराज म्हणतात, मी भावभक्तीच्या सिंहासनावर बसलेलो आहे. मला सर्वत्र लौकिक वस्तू देवाचीच प्राप्ती दिसत आहे. तर देवाचीच प्रतीती म्हणजे अनुभव. मला प्रत्येक वस्तू ही देवच दिसते, देवासारखीच वाटते, कारण मी भावभक्तीच्या सिंहासनावर बसलेला आहे. तो म्हणतोय, पुढचा अभंग आहे, न हो आम्ही आजी कालीची, काची कुची चाळवणे. आम्ही आजकाळचे नाही देवा, आम्ही तुमच्या बरोबरच्या काळाचे, एकत्वाने अनादी काळापासून आहोत. काहीतरी काचकूच खोटे नाटे सांगून आम्ही फसणार नाही देवा. तुझे माझे मूळ व शाखा फांदी एकाच ठिकाणचे आहे. की म्हणजे देवाला जर ब्रह्मरूप निर्गुण समजलं जायचं, पण तर आपण आत्मरूप सुद्धा निर्गुण देवरूपच आहोत, ब्रह्मरूपच आहोत. अशा भूमिकेतून सांगतात की देवा, आम्ही काय आजकालचं नाही, तू जवाचा अनादी आहे तसाच मी जीव सुद्धा अनादी, आत्मा सुद्धा अनादी आहे. आणि मी काहीतरी खोटं नाटं सांगून मला फसवून चालणार नाही. एके ठाई मूळ डाळ खावा सकळ आहेसी. तुझं नि माझं मूळ एकच आहे. तुझी नि माझ्या डाळ म्हणजे ढाळ्या, त्या झाडाचे मूळ हे तुझं माझं एकच आहे. आमच्या ढाळ्या बी एकच आहे. तुमचे आमचे से काही भिन्न नाही वाटले. देवा, तुमचं आणि माझं असं वेगळं काही नाही. तू ब्रह्मरूप आहेस, माझा आत्मा आहे. जर आत्मत्वानं बघितलं तर मी ब्रह्मरूपच आहे. तुका म्हणे जेथे असे तेथे दिसे तुमचा असा. तुकाराम महाराज म्हणतात, मी जेथे उभा आहे तेथे तुमच्या स्वरूपात दिसत आहे. तू जसा देव दिसतो तसं मी ज्या ठिकाणी आहे मी तुमच्या स्वरूपात मला दिसतोस. आम्ही क्षेत्रीचे संन्यासी, देह भरीत ऋषी केशी, नाही केली ऐशी आशा काम बाहेरी. आम्ही या देहात वास करणारे क्षेत्र संन्यासी आहोत. काही वेळेस संन्यास घेतला जातो, तो क्षेत्र संन्यास असतो. क्षेत्र म्हणजे संन्यास घेतल्याने पंढरपुरात जर माणूस राहायला लागला तर पंढरपूरची शिव सोडून बाहेर जायचं नाही, त्याला क्षेत्र संन्यास म्हणायचं. काशीमध्ये गेला आणि काशीमध्ये संन्यास घेतला तर काशीमध्ये जर क्षेत्र संन्यास घेतला तर इतर संन्यास घेतले तर चालतात, तर क्षेत्र संन्यास घेतला तर त्या क्षेत्रातच राहायचं. आळंदीमध्ये गेला आणि कुठेतरी क्षेत्र संन्यास आळंदीचा घेतला तर आळंदीची शिव सोडून बाहेर जायचं नाही, तर त्याला क्षेत्र संन्यास म्हणतात.
तर तो ह्यो म्हणतोय, तुकाराम म्हणतोय, आम्ही क्षेत्रीचे संन्यासी. आम्ही सुद्धा क्षेत्र संन्यासाला, आम्ही या देहातले संन्यासी आहेत. आम्ही हे देह सोडून जाणार नाही, या देहातलेच आम्ही संन्यासी आहोत. आम्ही या देहात वास करणारे क्षेत्र संन्यासी आहोत. या देहात बोध रूपाने श्रीहरी भरून राहिलेला आहे. देहभरीत ऋषिकेशी. ऋषिकेशी म्हणजे देवा, तू माझ्या देहात भरून उरलेला आहे. नाही केली ऐसी आशा काम बाहेरी. आम्ही आमच्या मनातून आशा आणि कामना यांना बाहेर हाकलून लावले आहे. नाही केली ऐशी, नाही म्हणजे नाहीशी करून टाकलं आम्ही. आशा आणि कामना त्यांना हाकलून देऊन ह्या आमच्या घरात, आमच्या ह्या देहातनं हाकलून देऊन त्यांना नाहीशी करून टाकलेले आहेत. आले अयाचित अंगा सहजते आम्हा भागा. आता मग आम्हाला न मागता अयाचित म्हणजे न मागता आम्हाला मिळालंय काय? आले अयाचित अंगा सहजते आम्हा भागा. दाता पांडुरंगा ऐसा करिता निश्चिंती. की आम्हाला हे सगळं आपोआप मिळालं. पांडुरंग आमचा दाता आहे आणि त्या देवानं आम्हाला हे निश्चिंत चिंता न करता आम्हाला दिलेलं आहे. दंड धरिला दंडायमान. मुळी मुंडीले मुंडन. बंदी बंद कौपिन. बहिरवास अवठडे. हे संन्यासाचं वर्णन कर. संन्यासाकडे जे असतंय ते म्हणते, तर संन्यासाच्या हातात तो दंड असतो, म्हणजे काठी असती. तर दंड धरिला दंडायमान. तो आम्ही दंड काय धरलाय? आमच्या शरीरातला जे काय ह्या कामक्रोधादी भावना आम्ही त्या घालवून टाकल्या. तेव्हाच आमची काठी म्हणायची. मुळी मुंडीले मुंडन. आणि आमच्या ज्या भावना होत्या त्या आम्ही मुंडन करून टाकले त्यांचं. आमचा संन्यास म्हणजे असला आहे. संन्यास तसं मुंडन म्हणजे केस काढून टाकतो. तर आम्ही आमच्या वासना सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. बंदी बंद कौपिन. आणि तो संन्यासी जसं कौपिन घालून तो हे म्हणतो, तसे आम्ही सगळ्या भावना टाकून देत. आणि बहिरवास अवठडे. अवठडे म्हणजे आमचं 3.5 हात आमचं जे मुठकुळ आहे शरीराचं, हे आम्ही बाहेर टाकून दिलेलं आहे, बाहेर पडलो आहे. काळे साधी एला काळ. आणि जो काळ आहे त्यानं काळ साथ साधला. मन करुनी निश्चळ. मन आमचं निश्चळ झालं आणि काळ साधला. आम्ही लौकिकी विटाळ धरुनी असो एकांत. संन्यासी काय करतो? लौकिकाला कुणालाही शिवायचं नाही, स्पर्श करायचा नाही, विटाळ मानायचा. तसं आम्ही जो लौकिक संसार आहे त्याचा विटाळ मानतो. जे काय लौकिक मिळावा, मानमरातब मिळावा, असं काय मिळावं त्याचा आम्ही विटाळ मानतो. आणि एकांतात आम्ही जाऊन राहतो. कार्यकारणाची चाली. काया वाचत्वे नेमिली. कार्यकारण अशी जी वृत्ती आहे ती काया वाचत्वे, काया वाचेनं जी नेमलेली ही चाल आपली आहे. एका नेहमी चाली स्वरूपीच राहणे. आणि आमची कार्यकारण वाचा विचार सगळं आहे ते आम्ही आमच्या आत्मस्वरूपातच एक रूप होऊन आमची चालच संपले. आमची चाल म्हणजे आत्मरूपात राहणं, हीच आमची चाल आहे संन्यासाची. असला आमचा संन्यास आहे. नवे वेशधारी तुका आहात वरीवरी. तुकाराम म्हणतोय, मी तुकाराम हा उगाच वरवर वेश धारण करणारा नाही. आहे तैसी बरी खंडे निवडितो वेदांची. मी तुकाराम महाराजांना मी वरवरचा वेश धारण करणारा संन्यासी नाही. तर मी कोण आहे? मी वेदाच्या विभागाचे निवडून विवरण करीत असतो.
तुका वेद असा आहे. बहिणाबाई म्हणते तुकाराम हा तुकाराम वेद असा आहे. आणि तो म्हणता की आम्ही गव्हारे नाही, आम्ही वेद जाणतो, असंही पाठीमागे एक अभंग आलेला आहे. तसं आम्ही जे आहे हे खंडे निवडितो वेदांची, वेदाचे जे वेगवेगळे खंड आहेत त्यामध्ये ते आम्ही निवडतो. म्हणजे वेदच आम्हाला वेदाचं विवरण, वेदाचे अर्थ आम्हाला माहिती आहे. अनुहाती गुंतलो नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लावे. अनुहात कशाला म्हणायचं? जो आपल्या हृदयाचे जे ठोके पडतात आणि आपला जो श्वासोच्छ्वास असतो, तर श्वासोच्छ्वास जे असतो त्यालाच अनुहात म्हणायचं. हृदयात होणाऱ्या सोहम ध्वनीला अनुहात ध्वनी म्हणतात. तर त्या अनुहात म्हणजे जो असो हे तो श्वासोच्छ्वास होतो ते सोहम असा त्याचा अर्थ आहे. सो म्हणजे तो परमेश्वर, हम किंवा ते ब्रह्म मी आहे, त्याला अनुहात ध्वनी सोहम म्हणतो. वृत्ती येता मग बळ लागे, आणि त्यात जो गुंतला त्याला त्यातून बाहेर काढून पूर्वपदात आणणे कठीण असते. अनुहात त्या ब्रह्मरूपातच आम्हाला हुंकार येतो. मदई माते त्या नाही देह भाव, आपुले अवयव आवरिता. ज्याला मद्य जो प्यालेला आहे आणि बेहोश झालाय, त्याला देहभान राहत नाही. तो आपलं जे हात पाय किंवा अवयव त्याला आवरता येत नाही. अनेकांची वाणी वेदतेने मुखे, अनेकांची वाणी त्याला देहभाव उरत नाही, आपले व्यवहार नीट सांभाळता येतो. तो वाणीने इतरांच्या कल्याणासाठी इतरांचेच मनोगत निव्वळ इतरांच्या आग्रहामुळे तो बोलत असतो. उपचार दुःखे नाठवती, आणि दुसरं काही त्याला वरोपचारी बोलणं किंवा दुःख काही आठवत नाही. ते सुख बोलता आश्चर्य या जना विपरीत मना भासत असे. आणि असं जे सुख आहे ते सुख वैयक्तिक अनुभवाचे जे सुख आहे ते असे लोकांना वाटते. कारण या सुखाच्या अनुभवाने वैयक्तिक सुखदुःखाचा संसार नाहीसा होतो. ते सुख बोलता आश्चर्य या जना विपरीत मना वाटत असे. विपरीत म्हणजे वेगळंच त्यांना वाटतंय. गा म्हणे बाह्य रंग तो विठ्ठल, अंतर निवाले परब्रह्मे. तुकाराम महाराज म्हणतात त्याचे अंतरंग ब्रह्मरसाने शांत झालेले असते. अशा त्या माणसाचं जो 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 असा ब्रह्मरूप झालेला असतो व त्याला सर्वत्र विठ्ठलच दिसत असतो, विठ्ठलच दिसतो, ब्रह्मरूप झालेला असतो. जैसे तैसे राहे देवाचे हे देणे, यत्न करिता देणे काय नव्हे. जशी आपली भावना असेल त्याप्रमाणे देव देतो. जैसे तैसे राहे, जसं देव आपण मागावं तसं तो देव देतो. यत्न करिता देणे काय नव्हे. आणि भावभक्तीनं प्रयत्न केला तर काय मिळणार नाही. प्रत्येक गोष्ट मिळती, काय होणार नाही. प्रत्येक गोष्ट होऊ शकते. दासा सिंधू कृपा सिंधू नृपेक्षी सर्वता. कृपा सिंधू म्हणजे कृपेचा सागर असणारा जो विठ्ठल, तो आपल्या दासाला नुपेक्षी म्हणजे उपेक्षा करीत नाही, आपल्या दासाची हेळसांड करीत नाही. अंतरची व्यथा कळे त्यासी. आणि भक्ताच्या मनात जे काही दुःख असतील, व्यथा असतील, ते त्याला आपोआपच कळतात, सांगायला लागत नाही. मागू नेणे परी माय जाणे वर्म, बाळा निधी श्रम पाव काही. अगदी लहान मूल असते ते काही मागू शकत नाही,
पण आईला त्याचं वर्म कळत असतंय आणि म्हणून बाळाला कोणताही श्रम ते आई होऊ देत नाही, त्याला पुरवती. तसं देवाकडे मी मागायची मला काय गरज नाही, देवाला सगळं समजतंय, तो मला देतोय. तुका म्हणे मज अनुभव अंगे, वचन वावगे माने नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला स्वतःला असा अनुभव आलेला आहे, त्यामुळे याच्या विरुद्ध कोण बोललेले मी मानणार नाही. की देवाची भक्ती केली की अशी अवस्था प्राप्त होते आणि हे मला अनुभवात आलंय, ह्याच्या विरुद्ध तुम्ही काय बोलून मला सांगून मला काय उपयोग नाही, मी का मानणार नाही. उपचाराची वाद झालो, उपचाराची वाद झालो, नका बोलू यावरी. असेल ते असो तैसे, भेटी सरीसे नमन. दुसऱ्यामध्ये कोण मिळे, छंद चाळे बहुमते. एकाएकी आता तुका लौकिक आया बाहेरी. मी पुष्कळ उपचार करून कंटाळलो आहे, जसे असेल तसे असू द्या. भेट होतात मी तुम्हाला नमन करतो आहे, कारण तुम्हा लोकांमध्ये अनेक छंद, अनेक मते व चाळे असू शकतात, चालतात. त्याला कोण अडवणार. तुकाराम महाराज म्हणतात, आता हा तुकाराम एकटा व लौकिकातून बाहेर पडलेला आहे. असा हा तुकारामाची आत्मस्थिती काय आहे. तुकारामाची आत्मस्थिती म्हणून हे अभंग आहे. तरी हाव केली अमुपा व्यापारे, व्हावे एक सरे धनवंत. पुष्कळ व्यापाराची हाव धरून एकदम धनवंत व्हावे यासाठी खटपट केली, मी खटपट केली. आणि काय झालो हरिदास शूरत्वाच्या नेमे. मग मोठ्या शूरपणाने एकनिष्ठपणे मी हरिदास झालो. झाली ठावी वरमी पुढीलांची. आणि मला सर्व जे पुढची जी काही हे वर्म जे आहेत, ईश्वर प्राप्तीची वर्म जी आहेत, ती मला सगळी ठाऊक झाली. मी शूरपणानं हे भक्ती करीत गेलो. जना वेगळे हे असे अभिनव. म्हणजे हे जे मी केलंय हे लोकांच्यापेक्षा लोकांच्यापेक्षा हे वेगळंच आहे आणि हे अभिनव आहे. हे आहे आता अभिनव म्हणजे हे नवीनच आहे, हे पूर्वीचं नाही. बळी दिला जीव म्हणून, मी जीव बळी दिला त्याच्या ठिकाणी. आणि मी जीव बळी दिला म्हणजे मी ब्रह्मरूप झालो, म्हणजे जीवदशा सोडून दिली असं. तुका म्हणे तरी लागलो विल्हेसी, चालतिया दिसी स्वामी ऋणी. तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या दिवशी परमार्थाच्या मार्गाला लागलो त्याच दिवसापासून हा स्वामी माझा ऋणी झालेला आहे. मी ही विल्हेसी, मी ह्या मार्गाला लागलो तर त्यावेळेपासून हा देव माझा ऋणी झालेला आहे. नेणे फुंको खान नाही एकांतीचे ज्ञान. तुकाराम महाराज म्हणतो, काही कान फुंकून हे शिष्याच्या मनात काहीतरी कान फुकायचं उगतच. आज तुम्ही पेपर आले कोल्हापुरात, ते बंधू साईबाबा मी बोलतोय, मी तर हे बोलतोय. मग पोलिसांनी धरून नेला, आता कोण बोलतोय बघूया. करोडो रुपये हे करायचे. आणि अजून किती भविष्यात लोक आहेत, 4 कोटी लोक फसल्यात. खरं म्हणजे हे जर तर हे जर ते तुकाराम जर त्यांनी वाचला, भोंदू गेली किती अभंग आहेत. आणि तो दाभोळकर जे आहे ना, नरेंद्र दाभोळकरनं, तर तो दाभोळकर मरला, मेल्यानंतर तो याचा कायदा झाला, तो हा जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला. तो महाराष्ट्रात फक्त झाला, बाकीच्या देशावर सुरूच आहे. गंडे दोरे ताई देऊन ते पैसे त्यात सरकार बघित नसते की देव आहेत म्हणायचं.
सरकार त्यांना ते बघितलंच नसते रे सरकार असे आणि लोक हे गाढवासारखे लोक आहेत, लोकांना हे काही समजत नाही. आमच्या गावात एकदा पूर्वी 40 वर्षापूर्वी 40-45 वर्ष झाली असतील, तर आमच्या गावात एक एक हे आला होता, माणूस आलता आणि असा बंधुभावच होता, तो ठेग्याच होता. आणि तो आला त्या केरवामध्ये, इथं कोण गुळव्या आहे काय हुडकीत आला. मग गुळव्या म्हटल्यानंतर मग ते गावामध्ये केरवा मुदळे गुळव्या आहे, चला. मग तो गुळव्या केरवा मुदळ्याच्या घरी आला. धोतर वगैरे असं पांढर शुभ्र धोतर, टोपी आणि शर्ट वगैरे असं घातलेला, पिशवी हातात काहीतरी, आणि त्या पिशवीत काहीतरी लिंबू दोर असं काहीतरी होतं. आणि तो म्हणला की माझं शिंगणापूरला 80 एकर जमीन आहे आणि माझं गुऱ्हाळ सुरू करायचं आहे, मला गुळव्या पाहिजे आहे. मग हे गुळव्या मिळाला. मग गुळव्याला म्हणला मला गडी पाहिजे हुडकून. मग गडी शोधायला एकदा बारडवाडला जायचं, एकदा जोगीवाडला जायचं. 2-3 आता एवढा मोठा माणूस घरात आल्यावर तिची ती बायको इंदुबाई, ती तिला जेवण बिवण, तिला सगळी आंघोळला पाणी बिणी सगळी व्यवस्था करायला लागला. मग त्याने काय केलं, त्याच्या देवाऱ्यावर लिंबू असे, लिंबूची माळ सुया असं करायला लागला. मग त्याचं जे ते दार आहे, ते दार असं झाकलं की त्याच्या पाठीवर पायतानं नाल असं मारलं त्यानं सगळं. आणि चाललं 4 दिवस. मग लोक म्हणजे केरवान मुदळ्याचं चांगलं झालं, 80 एकरचा मालक असणारा त्याला गावलं, आता सगळं त्याचं हे बरं होईल असं चाललं ते. मग मी दुपारच्या वेळेला, आमचं खाली घर होतं, दुपारच्या वेळेला मी जाऊन त्या सोसायटीत आपलं झोपायचं. आत्ता जी सोसायटी आहे तेव्हा जुनी इमारत होती. तर मी दुपारी तिथनं एकदा झोपलो आणि लगट ते किसबा मेटील म्हणून होता, ह्या जो उत्तम मेटील आहे त्याचा आजोबा, तो चहा करायचा. आम्ही आपलं तिथे जाऊन चहा, तिथे फळकूट असायचं, तेव्हा बसलो, चहा प्यायला. तो म्हातारा काय म्हणला केरवा मुदळ्यात जो माणूस आहे आलाय, तो म्हणला 7 अस्त्रा मी काढतोय, 7 अस्त्रा. आणि त्यानं म्हणला 7 अस्त्रा अंगावर आलेल्या गोविंदा गुरुवाच्या बायकोच्या अंगावर 7 अस्त्रा आलत्या, त्या त्याने काढल्या आणि मापट्यावर तांदूळ त्यानं ते वगैरे त्याचं घेतलं आणि गेला, असं मला तो म्हणला. मग ध्यानात आलं बाई. मी म्हटलं ज्यार ती 80 एकर जमीन होती, मापट्यावर तांदूळ घेईल कसा, नक्की ह्यो चोर असणार. तर म्हणजे ज्याला 80 एकर जमीन म्हणते तांदूळ घेऊन, म्हणजे ठगे असणार का म्हटलं की सुद्धा. तर म्हणला काय आता काय करायचं, किसबाला माहिती, केरबाला माहिती. केरबाला बोलवून मी नेला तिथं. नेल्यावर केरबा काय म्हणाला, केरबा म्हणाला अरे जो ठग्या असणार, चोक असणार. आता राखूला घरातनं म्हणा काय, आणि म्हटला तू आंघोळ बिंघोळ, तू किसबा मेटी सांगायला बायको आंघोळ बिंघोळ घालते सगळं. तर केरबा म्हणायला आला, म्हणा मी ती माझ्यानं होणार नाही म्हणा, माझ्या बायकोला बी त्यानं भारविली आहे. मी म्हणजे ज्या आयला ह्याला किसाला आमची बहीण दिली आहे, या आयला भिकार सोड म्हटलं येऊ. तर म्हणला माझ्या बायकोला बी त्यानं भारविली आहे. आणि म्हणला मी आता काय करू. आणि तर म्हटलं चल घराकडे बघूया. मग मी आलो घरी आलो, तर हा ह्याच्यावर बसलेला, कॉटवर बसून आयटीत बसलेला. मग मी मधघरात गेलो, बघतोय ते मधघरात देवाऱ्यावर त्यांनी लिंबू बिंबू सगळं असं हे घातलेलं. ते लिंबू बघितले सगळे मी. पुन्हा आम्ही बाहेर आलो. मग केरवान ते दार दाखवले, दार असं झाकल्याबरोबर आतल्या बाजून नाल मोळं वगैरे मारलेलं. ते सगळं बघितलं नाही मी. तसं तिथल्या तिथं असं कुत्र्यासारखं वाढत नाही, माझी भांडण्याची पद्धत वेगळी. मी मग तिथे सरळ ऑफिसमध्ये गेलो. ठीक आहे म्हटलं. आणि असा मी बसलो तोपर्यंत आता त्याला म्हटलं, त्याला भ्यास सुटलं आता हा कोणताही माणूस काय हा ठीक नाही म्हणून. मग त्यानं काय केलं, तर लगेच ते आपलं धोतार बितार सगळं घेतलं आणि केरबाला म्हणाल चल चंद्राला जाऊया माणसं हुडकायला. म्हणजे खाली सडकला जायचं कसं म्हणायचं चंद्राला. तो चंद्राला म्हणून निघाला, तर त्या चावडीच्या दारातच जायचं. त्यावेळेला इकडचं हे रस्ते गल्ली वगैरे चांगली नव्हती.
मी ते सोनाराचं आणि त्याच्या सगळं दगडचे ते हे डेरे आहे ती घरं मी 2 घरं पाडून टाकला, पुढचा एक सोफा पाडून टाकायला लावला, म्हणून ती मोठी गल्ली झाली. मग तो त्याच डिकमाळेपासूनच पुढं आला. मी बघतोय तर केरवान ते पुढं निघाला. मी म्हटलं हे पाहुण्या, म्हटलं इकडे ये, मागं ये. नाही म्हणा, मी चंद्रासनी मी जाऊन येतो. चंद्राला नको म्हटलं, मागे ये, सांगतोय तुला. मी म्हटलं ती पोरं बरेच होते, घरावान मांड उठायला आणणार आहे म्हटलं. मग आणला आणि मी तिथं धरला. ते आता जे ह्याचं देऊळ आहे ना, ज्योतिबाचं देऊळ, त्या ज्योतिबाचं देऊळ अखंडात आम्ही केलं आहे. मग भिंत पाडून टाकून पूर्वी आत एक ज्योतिबाची खोली आणि बाहेर एक खोली, असं दोन होत्या. आणि गज वगैरे पुढचं आहे तसं ते गजाचं वगैरे होतं. मग त्याला आत गेला, आतल्या बाजून मी दगड ते कडी लावून घेतली, म्हणजे कोणतरी आणि येऊन त्याला मारायचं. आणि एक ठेंगडं घेतलं असं एवढं, आणि त्याचे पाय वर केले, व्यवस्थित पाय वर करून बडवायला सुरू केलं. आता तुझा मत्री घाल म्हटलं याच्या पोटभर मारा. तो बोंबलायचा आणि मी त्याला पोटभर पडवितो. मग त्याला पडवून ह्याचा स्वाधीन केला पोलिसांच्या. मग पोलिसांनी काय थोडंसं पैसे खाऊन त्याला सोडून दिलं. परंतु हे ध्यानात आलं पाहिजे लोकांच्या. आता इतके दिवस ते तसं करतात, एक सुद्धा माणूस शहाणा नाही. सगळे भिकारचोट एकालाही कळत नाही. हे सगळं देव बोलते तुझ्या सगळं खरं तर जरा. तर हे तुकारामाचं वरे जर वाचलं नाही तर हे सगळं दूर होईल. आणि म्हणून अलेक्झांडर ग्रँड जो होता, इंग्रज लोक हे फार हुशार लोक असते. अलेक्झांडर ग्रँड म्हणजे तो ऑक्सफर्ड म्हणून जगात एक युनिव्हर्सिटी आहे, इंग्लंडमध्ये आहे ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. जगात भारी युनिव्हर्सिटी आहे आणि जुनी आहे, 700-800 वर्षापूर्वीची जुनी आहे. आमच्या युनिव्हर्सिटीसारखं नाही तिथं. तर त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तो प्रोफेसर होता अलेक्झांडर ग्रँड. त्याला इकडे पाठवलं आणि त्यानं ते सगळे तुकारामाचे अभंग वाचल्यानंतर त्यानं आणि त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर बार्टल फ्रेयर म्हणून होता, त्या दोघांनी हे तुकारामाचे ग्रंथ संशोधन करून मराठीत छापायचं ठरवलं. आता मराठी एवढं, मग त्याने काय करावं, तर त्यांना त्या काय होतं, बालादपि सुभाषितम ग्राह्यम, बालादपि सुभाषितम ग्राह्यम. लहान मुलानं जरी एखादी चांगली गोष्ट सांगितली तर ती ग्राह्य आहे, ती मानावी. ते कार्ड काय सांगते म्हणून हे करायचं नाही. तसं तुकारामाने जी नीती सांगितलेली आहे ती नीती जर मान्य केली लोकांनी, ती नीती जर लोकांना समजली तर लोकांचं कल्याण होईल. हे भोंदूबाबा कसे असतात हे तुकारामानं सगळं सांगितलंय. तरीसुद्धा भोंदूबाबा आहेतच आणि लोकांच्यापर्यंत तुकाराम पोचलेलंच नाही. लोकांना तुकाराम काय म्हणतो हे अजून माहितीच नाही, की त्यांना मनातलं कळतं. कुणाच्या मनातलं कळत नाही. बघ, मला तुझ्या मनातलं कळते, काय कळतं तुझ्या मनातलं. तर प्रश्न असा आहे की हे मनातलं कुणाला काही कळत नाही. परंतु ते साधू सांगतात, त्यांना कळते की उगीच शनी शिंगणापूर आहे, तिथं म्हणा चोरी होत नाही म्हणून सगळ्या दारात कोणाच्या घराला दरवाजेच नाही. तर समजा खरोखर तिथे जाऊन चोरी केली तर काय होणार आहे? काय होणार नाही. मी शनी शिंगणापूरला गेलो तर तिथे काय करतात, ते भक्त एवढे हे करतात तर तिथे कपडे काढून ठेवायचे असतात. कपडे काढून उघडं बघून तिथं जायचं. तर मी म्हटलं काय कपडे काढणार नाही, मग तुम्हाला आज दर्शन होणार नाही. तुला काय काळजी म्हटलं, मग दर्शन कसं घेत नाही बघ, सांगतो भाडव्यासने म्हटलं दर्शन कसं घेत नाही ते बजराव म्हटलं. चला मग मी आत गेलो, दर्शन घेतलं, व्यवस्थित आलो. उगाच कपडे काढून घ्यायचे, 50 रुपये दे, 60 रुपये दे कपडे ठेवल्याबद्दल, आणि त्यांचं तेलाचं पैसे दे. नुसतं चोरच रे सगळं. की हे देवांच्या ठिकाणी हे सगळे चोर निर्माण झालेले. आणि हे चोर जे आहेत हे चोरीचे प्रकार आहे, नष्ट करले पाहिजे, या अंधश्रद्धा घालवल्या पाहिजेत. यासाठी आपण गेलं पाहिजे. काही गुरु काय करतात, कान फुकतात. कान काय फुकायचं, काय किडं झाल्या, दुखायला लागलाय काय म्हणून खूप फुकायचा.
तर तुकाराम म्हणतो, महाराज म्हणतात, मी काय कान फुकायचं मला माहिती नाही, मला काही एकांतामधलं ज्ञान बिन काही नाही मला. तुम्ही ऐका हो संत माझा सादर वृत्तांत. संत जन हो, मी काय, माझी हकीकत काय आहे ते ऐका. मी उगाच कान फुंकणारा कसला असा गुरु नाही. नाही देखीला तो डोळा देव दाखवू सकळा. मी जो लोकांनी पाहिलेला नाही असा देव आम्ही प्रत्यक्ष लोकांना दाखवू. लोकांनी पाहिलेला नाही तर लोक काय करतात, लोक जो देव जो आहे, देव मनुष्य, जी सगळी सृष्टी आहे, भूत मात्र हेच देव आहे. हा देव आम्ही तुम्हाला दाखवू. का उगाच आपला देव आकाशातनं कुठे आभाळातनं पडतोय देव. चिंतनाच्या सुखे तुका म्हणे नेणे दुःखे. मी चिंतन करीत असतो त्या ईश्वराचं, चिंतन करतो, क्षमा दया शांती असं म्हणजे मनोकामना राग लोभ वासना सगळ्या माझ्या मनातल्या घालवून टाकतो. आणि असं मी एक ईश्वराचं चिंतन करत असतो आणि त्यामुळं मला तो देव दिसतोय आणि तो देव मी लोकांना डोळ्यांना दाखवीन असं तो म्हणतो. तुका वेडा अविचार करी बडबड फार. हा तुकाराम जो आहे वेडा आहे, हा अविचारी आहे आणि उगाच हा बडबड. हा आणि मगाशी मी सांगितलं तर त्या माणसाला मी चांगलं बळविल्यावर केरबा मदाळे तिची बायको येऊन रडायला लागली माझ्याकडे तिथं. तर म्हणलं का रडता? तर म्हणजे तो तिकडं ते 80 लोक, त्याच्या भावकीत 80 लोक आहेत, शिंगणापूरचा तो आहे त्याच्या भावकीत 80 लोक आहेत आणि मग तुम्ही रोज कोल्हापूरला जाता, तुमचं कसं होणार? तर म्हटलं ते 80 लोक आहेत तरी ते कोल्हापुरात ते पूर्ण माझ्याकडे येऊन मग काहीतरी गोळीबार करे काहीतरी असं करतील का नाही? का त्यांच्याकडे आटम बॉम्ब आहे, तिकडे तिने असं दाखवलं की मी इकडं मरून पडणार, असं काय आहे काय म्हटलं. येऊन द्यात मला 80 येऊन द्यात नाही 100 येऊन द्यात, सुपडा साफ करून टाकेन म्हटलं. काय तर असं धाडच मी पाहिजे आहे. उगाच 80 लोक आहेत, उगाच माझे तो तिथे तटाकडला तालमीजवळ वाढे वगैरे असे मोठे लोक घेऊ. तर मी म्हटलं असं तुम्ही त्या ते हे मोटारी विकायचे, इलेक्ट्रिक मोटारी विकायचे आणि त्यात कमिशन खाऊन लोकांनी फसवायचं आणि बँकेचे इन्स्पेक्टर घेऊन यायचं. तर म्हटलं तुम्ही लोकांचं हे चिटिंग करता. तर तो म्हटला चिटिंग हे शब्द मागं घ्या. तिथे त्या आमच्या सोसायटी म्हटलं पायताना सडकी चिटिंग काय करतोय तसं आणि मागं काय घ्यायचं. लोक म्हणजे अहो ते तटाकडल्या तालमीजवळचं आहे, ते तटाकडल्या तटासकट तालीम उचलून टाकतो. कुठली तालीम तटाकडली. आणि मग दुसऱ्या दिवशी लोक म्हणायचे तिकडं कोल्हापूरला अहो दुसऱ्या दिवशी येऊन ते माझ्या पाया पडला. म्हणजे आम्ही भागात काहीतरी कामाला येतो, आम्हाला पोटाला खातो आहे, आमच्या काही जास्त तुम्हाला आम्हाला पुढ्या करू नका. मग हसले. मग आता हे आमचे साहेब आमचे हे जे साहेब ते साहेब युवराज साहेब जे बसले हे काय करतील तसं. तर असं लोकांना हे असले धाडस असलं पाहिजे. त्यामुळे कंथेवाडीजवळ कंथेवाडीच्या तिकडे तारळ्याच्या वरती तळगाव म्हणून आहे आणि तळगावमध्ये ते राजाराम महाराजांच्या वेळेला तो राजाराम महाराज जिंजीला निघून गेले आणि रामचंद्र पंत अमात्य याला हुकूमत पन्ना म्हणून दिले. राजाचे सगळे हुकूम त्यानं काढायचे आणि त्याला सगळा अधिकार दिलता. त्यानं काय करावं, आपल्या जातीचा एक ब्राह्मण पंडित महाराज त्याला ते हिंडावलाता आहे ते 3500 एकर जमीन त्याला दिली. जातीला जात कशीच चांगली. आणि त्या 3500 एकर तळगावला एक गिरी गोसावी म्हणून होता, त्या गोसावीच्या मठाला 3500 एकर जमीन. म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांची काय वाट लागेल त्याची त्याची काळजी नव्हती. एका बामणाचं पोट भरावं, एका भावाचं पोट भरावं, असं ते चालू होतं. आणि त्या बुवाला राजाची सनद होती.
त्या हुकमतपद रामचंद्र अमात्यानं सनद दिलेली होती. आणि त्या सनदीमध्ये काय असते की या मठाला तो पहिला संन्यासी म्हातारा होऊन मरायला लागला की त्यानं दुसरा गादीवर शिष्य आपला घ्यायचा, असं ते हे होतं. पण काय नाही, त्यानं आपलं लग्न केलं तर किंवा बाई ठेवली काहीतरी, त्याची पोरं झाली, त्या पोरांच्या नावावरती त्या जमिनी होत्या. आणि ती पोरं जी आहेत का ते सगळं त्या डोंगरात त्या मठाचा मालक आहे तिथं जाऊन तलाठी सर्कल सगळे त्या घरातच बसायचे. मामलेदार बी त्याच्याच घरात जाऊन बसायचे. लोकांचा न्याय कुठला मिळणार? आणि त्याच्या घरातनं लोकांना त्यांनी नोटिसा काढल्या, तलाठ्यानं आणि मामलेदारनं सगळीनं आपल्या सहित, की 30 वर्षाचा फाळा द्यावा म्हणून 1960 ते 1989 सालापर्यंत ते गेल्या 30 वर्षाचा फाळा द्यावा. आणि त्या नोटिसा सगळ्या आल्या. ती लोक सगळे गडबडून आले, आता आम्ही काय करायचं? खाली मामलेदारच्या सह्या. मग आम्ही मामलेदारकडे गेलो. तर म्हटलं, तू जे आहे तू तू सरकारचा गडी आहेस का त्या बुवाचा गडी आहेस? तुझ्या सहीनं त्यांचा फाळा वसूल करायचा तुला अधिकार आहे. आणि स्कूल कायद्यामध्ये काय आहे, तर कुळ कायद्यामध्ये 1/4/57 ही तारीख डेडलाईन. तर 1/4/57 ज्याचं कुळ म्हणून ज्याचं नाव होतं तो मालकच समजायचा. आता पुन्हा ते खरेदी पत्र होऊ नये तर होऊ दे, नाही तर नाही होऊ दे, तो मालकच समजायचा. आणि मग खंड मागायचा नाही, खंड द्यायचा नाही आणि खंड घ्यायचा नाही, असा कायदाच आहे. आणि हा मामलेदार सहीनं त्यांच्याकडे खंड जमिनीचा मागायला लागला. आम्ही मामलेदाराला तापवलं आणि लोकांना सांगितलं आपण चळवळ करायची, काही द्यायचं नाही. आणि मग तो बुवा, मग ते सगळ्या गावाची सभा घेतली आम्ही. आणि कितीशी आम्ही रात्री शंकरधोंडी आम्ही असे ते अरुण सोनाळकर वगैरे सगळे असे निघालो. रात्री आम्ही गावाच्या खालतीकडल्या बाजूला सभा एक बस सगळे गोळा झालो. आणि गाव असं 1-2 गल्लीचं गाव, एका गल्लीचं गाव आहे. आणि गावाच्या वरतीकडल्या बाजूला, गावाच्या पश्चिम बाजूला एक देऊळ आहे, त्या देवळाची सभा घ्यायची होती. आणि मध्ये जे एक ओढाचा जरासा आहे, त्या ओढ्यावरनं पलीकडे जाऊन त्या देवळात सभा घ्यायची. आणि आम्ही सगळे वरती निघाल्याबरोबर ती आमची झुंड निघाली, ती त्या बुवाच्या दारावरनं निघाली. बुवाच्या दारावर ते सोनाळकरने ते म्हणले, अहो त्या बुवानं बंदूकधारी लोक तिथं आणल्यात आणि आता आपण कसं जायचं? तर मी म्हटलं, नेम धरून मारलं तरी लागत नाही, चुकतंय. आणि म्हटलं, तो बंदूक घालणार. तर म्हटलं, नेम धरून मारलं तरी काय होत नाही. आणि म्हटलं, बंदुकीतनं गोळ्या किती येतील? की ठेचणीचे ह्याची बंदूक काढतोच ती नाही येते. एक गोळी झाली, 2 गोळी झालं. आणि किती जण आपण आहे म्हटलं, की एक येऊ नाही तर 2 जण मर, बाकीचं म्हटलं तो बुवा शिल्लक स्वतः गावात राहणार नाही. मग आम्ही त्या दारावरून धुंड निघाल्याबरोबर भावानं ती बंदूक टाकली, डोंगरात पळून जाऊन बसला. भावाचा सुपडा साफ करून टाकू म्हटलं आम्ही. असं धाडच पाहिजे, असं तर नाही. मग त्या जमिनीचं गज्जे वगैरे आम्ही केले. त्या लोकांना त्या जमिनी मिळाल्या. नंतर मग काहीतरी इकडे तिकडे लोक, हलकट लोक असतात, फोडाफोडी होती, काहीतरी केलं त्यांचं हे. परंतु म्हणून अजूनही ते लोक मला मानतात की ते ह्यांच्यामुळे जमिनी राहिल्या. तर मामलेदार लिहून घेत होता. आणि मी त्या मामलेदारला म्हटलं, ही जमीन ही त्या मठाच्या गादीची जमीन आहे. तर गादीवरती जो संन्यासी असेल त्यांना दुसरा संन्यासी दत्तक घ्यायचा असतो, गादीवर बसवायचा असतो. काही जी काढलेली पोरं त्यांचा वारसा हा ठराव आहे का? जरा वाचा म्हटलं, कागद बिगत काय ते जुने काय, त्याचे काय हक्क आहे, त्याचे ताम्रपट काय आहे, त्याचं काय ते बघता काय? पण नुसतं आपलं पाट्या टाकायचं, बुट्या टाकायचं काम करता तुम्ही.